श्रीमद भगवद्गीता नित्यपाठ स्वाध्याय श्लोक क्रमांक 96। तुल्यनिंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेता स्थिरमतीर भक्तिमान मे प्रियो नरहा। भगवद्गीतेतील 12व्या अध्यायातील हा 19वा श्लोक आहे आणि या अध्यायाचं नाव भक्तियोग असं आहे। भगवद्गीतेमध्ये टोटल 700 श्लोक आहेत। त्या 700 श्लोकांपैकी निवडक 125 श्लोक विषयानुरूप क्रमाने स्वामींनी नित्यपाठामध्ये समाविष्ट केलेले आहेत। त्यामध्ये 12व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 13 ते श्लोक क्रमांक 19 13वा श्लोक जो अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकारः समदुःख सुख क्षमी या श्लोकापासून ते या तुल्यनिंदा स्तुतिर्मौनी या श्लोकापर्यंत हे सगळे श्लोक एकाच क्रमाने स्वामींनी नित्यपाठामध्ये समाविष्ट केले आहेत। 20 श्लोकांच्या या अध्यायाला सुरुवात करताना अर्जुनाने विचारलेल्या एवं सतत युक्ता ये भक्तास्त्वाम पर्युपासते ये चाप्यक्षरम व्यक्तम तेषाम के योगवित्तमः या श्लोकापासून या अध्यायाला सुरुवात झालेली आहे। 12व्या अध्यायाला त्यामध्ये अर्जुन भगवान श्रीकृष्णांना विचारतोय की जे तुमच्या सगुण रूपाचे ध्यान करतात त्या तुमच्या सगुण रूपाशी जोडलेले असतात भक्ती मार्गाने नाम मार्गाने, तर ती व्यक्ती तुम्हाला अधिक प्रिय आहे का जो योगी हा आत्मचिंतन करतो, जो तुमच्या सच्चिदानंद परमात्मा स्वरूपाचं ध्यान करतो, तर ती व्यक्ती तुम्हाला अधिक प्रिय आहे? त्यापैकी कोणती व्यक्ती तुम्हाला अधिक प्रिय आहे? तर याचं उत्तर भगवानांनी या भक्तियोग या अध्यायामध्ये दिलेलं आहे। आणि याचं उत्तर देताना भगवान त्यांना कशी व्यक्ती प्रिय आहे किंवा कोणत्या प्रकारची व्यक्ती त्यांना प्रिय आहे हे भगवानांनी सांगितलेलं आहे। आणि यातल्या बऱ्याचशा श्लोकांमध्ये आता नित्यपाठामध्ये हे जे 7 श्लोक आलेले आहेत, तर या 7 श्लोकांमध्ये त्यातल्या बऱ्याचशा श्लोकांमध्ये भक्तिमान पुरुष म्हणजे भक्त मला प्रिय आहे असं भगवान सांगतात। दासबोध दशक 4 समास 9 ओवी क्रमांक 6 आत्मनिवेदन भक्तीमध्ये भक्त म्हणजे विभक्त नव्हे आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे, विचारे विण काहीच नव्हे समाधान असं समर्थांनी भक्तीबद्दल म्हटलेलं आहे। भक्ताची संज्ञा समर्थांनी सांगितलेली आहे। असा भक्त जो कधीच विभक्त नाहीये, सदा सर्वदा ज्याला ईश्वराचा योग घडलेला आहे असा भक्त तोच खरा भक्त असं समर्थ म्हणतात। स्वामी स्वरूपानंदांनी सुद्धा एका पत्रात म्हटल्याप्रमाणे एक अवधान सतत स्वरूपावर ठेवून प्रपंच करणे असं त्यांना अपेक्षित आहे आणि असं करणारा तो भक्त हाच भगवानांनाही अपेक्षित आहे, तो त्यांना अतिशय प्रिय आहे। आणि या श्लोकामध्ये त्याचा क्लायमॅक्स बघायला गेलं तर तुल्यनिंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेतः स्थिरमतीर भक्तिमान मे प्रियो नरः। तर सगळ्यात शेवटी भगवंतांनी स्थिरमती हा शब्द वापरलेला आहे। त्यामुळे भगवंतांनी म्हटलंय की स्थिरमती असलेला भक्त हा मला प्रिय आहे। आणि मग हे स्थिरमती म्हणजे काय, तर ज्याची मती म्हणजे बुद्धी ही स्थिर आहे। मग बुद्धी स्थिर कशी होईल, तर बुद्धी ही अतिशय स्थिर गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट झालेली आहे। म्हणजे अतिशय स्थिर अशी गोष्ट कुठली, तर आत्मस्वरूप। त्या आत्मस्वरूपावर ज्याची बुद्धी आहे, ज्याचं पूर्ण अवधान, ज्याचं सर्व अवधान तिथे आहे, त्याची मती स्थिर आहे। नाम ध्यानादी उपासनेतून आपलं स्वरूप म्हणजे मी कोण हे ज्या व्यक्तीला समजलेलं आहे, ज्याचं मन अतिशय स्थिर म्हणजे स्वरूपाकार झालेलं आहे, सर्व वृत्ती या शांत झालेल्या आहेत, सांसारिक वृत्ती पालटून ती व्यक्ती फक्त आणि फक्त परमेश्वराशी जोडली गेलेली आहे। म्हणजे थोडक्यात तिला स्वरूप स्थिती प्राप्त झालेली आहे। अशी व्यक्ती म्हणजेच ती व्यक्ती स्थिरमती या कॅटेगरीमध्ये मोडू शकते। जी बुद्धी या त्या प्रापंचिक गोष्टीचा विचार न करता खऱ्या अर्थाने व्यवसायात्मिका झालेली आहे, तिला श्रेयस्कर काय हे समजलेलं आहे आणि आता तिने फक्त आणि फक्त भगवंताची कास धरलेली आहे, अशा व्यक्तीची त्या स्थिरमती या कॅटेगरीमध्ये आपण कन्सिडरेशन करू शकतो। स्थिरमती या भक्ताची लक्षणं भगवानांनी आधीच्या 6 श्लोकात सांगितलेली आहेत। स्वामींनी याच श्लोकावरती प्रवचन केलेलं आहे, तर त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की वस्तुतः ही सगळी लक्षणं जी सांगितलेली आहेत या 7 श्लोकांमध्ये ती ज्ञानी पुरुषांची लक्षणच सांगितलेली आहेत। परंतु भक्त अंतःकरणाचा असा तो ज्ञानी पुरुष आहे, तो योगी पण आहे
किंबहुना योगज्ञान सिद्ध झालेलं आहे व त्याचबरोबर तो भक्तही आहे. त्यात कुठल्या गोष्टी विकसित झालेल्या आहेत ते अद्वेष्टा सर्व भूतानांपासून सांगितलेलं आहे. त्यामध्ये तो अद्वेष्टा म्हणजे सर्व जीवांबद्दल अ, अ, प्रेम असणारा आहे, दयाळू आहे, ममत्व रहित आहे, अहंकार रहित, सुखदुःखाच्या बाबतीत अंतःकरणाने अतिशय स्थिर आहे, तो क्षमाशील अशी ती व्यक्ती आहे, सतत संतुष्ट आहे. मग दुसऱ्या श्लोकात भगवंतांनी म्हटले गीता नित्यपाठातल्या 91व्या श्लोकात की संतुष्टा सततम योगी यतात्मा दृढ निश्चय मय्यर्पित मनोबुद्धीर योग मद्भक्त समे प्रिय. सतत संतुष्ट आहे, मन इंद्रियांसहित शरीराला वश करून तो योगयुक्त राहिलेला, दृढ निश्चयाने ईश्वर प्राप्तीच्या ध्येय मार्गावरून वाटचाल करणारा, भगवंतामध्ये मनबुद्धी अर्पण केलेला असा तो भक्त आहे. नंतर पुढच्या श्लोकामध्ये भगवान म्हणतात की यस्मान्नो द्विजते लोकांनो द्विजते चया हर्षामर्ष भयोद्वैगैर मुक्तो यः सचमे प्रिय. म्हणजे ज्याच्यापासून कोणाला उद्वेग होत नाही आणि ज्याला कोणापासून उद्वेग वाटत नाही, जो हर्ष, मत्सर, भय आणि उद्वेग यापासून मुक्त आहे असा तो भक्त आहे. नंतर पुढे भगवान म्हणतात की अनपेक्षा शुचिर दक्ष उदासीनो गतव्यथ सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिय. जो अनपेक्षा म्हणजे आकांक्षा रहित आहे, अपेक्षा रहित आहे, अंतर्बाह्य शुद्ध, शुचिर म्हटलंय म्हणजे अंतर्बाह्य शुद्ध आहे, कर्तव्यामध्ये दक्ष आहे, संसारामध्ये अनासक्त आहे, अविकारी आहे आणि साक्षी स्वरूप आहे, व्यथांपासून सुटलेला आहे, काम्य गोष्टींच्या आरंभाचा त्यांनी पूर्णपणे त्याग केलेला आहे असा तो भक्त आहे. यो न रुष्यती न द्वेष्टी न शोचती न कांक्षती शुभाशुभ परित्यागी भक्ती मान्य हा समे प्रिय. म्हणजे जो कधी कुठल्याही गोष्टीने हुरळून खूप आनंद झाला किंवा कुठली अचिव्हमेंट झाली तो हुरळून जात नाही, कोणत्याही परिस्थिती किंवा माणसांचा तो द्वेष करत नाही, शोक करत नाही, कसली कामना करत नाही, जो प्राप्त कर्माच्या आणि त्याच्या फळाबाबत शुभ अशुभ असे जे काही समज असतात त्या सर्व कल्पनांचा त्यागी आहे असा तो भक्त आहे. सम शत्रौच मित्रेच तथा मानापमानयोः शीतोष्ण सुख दुःखेषु सम संग विवर्जितः. जो शत्रू मित्रांच्या ठिकाणी आणि मानापमानामध्ये सम असतो, शीत उष्ण सुख दुःख या द्वंद्वामध्ये सुद्धा तो सम असतो, जो आसक्ती रहित असतो असा तो भक्त आहे. स्वामींनी याच्यामध्ये असं म्हटलंय त्यांच्या प्रवचनात की यात कुठेही साधन सांगितलेलं नाहीये. हा मुख्य लक्षात घेण्याची गोष्ट आहे की हा भक्त जो म्हटलाय तो साधक नाहीये, तो सिद्ध पुरुष आहे. त्यामुळे जे बोलणं झालं आहे त्याच्याबद्दलचं अत्यंत उंचीचं बोलणं झालेलं आहे. भगवंताला तो ज्ञानी भक्त प्रिय आहेच, तो काय करतो ह्याच्यावरती ते अवलंबून नाहीये, पण त्याच्या अंतःकरणाची अवस्था काय आहे हे यामध्ये भगवंतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. उदाहरण म्हणून स्वामींनी त्यामध्ये म्हटलंय की एकनाथ महाराज जनार्दन स्वामींना जेव्हा पहिले भेटायला गेले होते तेव्हा ते त्यांच्या घरी जाऊन त्यांनी विचारलं की मला जनार्दन स्वामींना भेटायचं. तर जनार्दन स्वामींची पत्नी तिथे होती. तेव्हा त्या म्हटल्या की जनार्दन नावाचा माणूस इथे आहे, स्वामी वगैरे माहिती नाही. त्याचं कारण असं की जनार्दन स्वामी सर्वजण झोपी गेल्यानंतर ध्यानाला बसायचे, आपली उपासना करायचे आणि सर्वजण उठायच्या आधी त्यांची उपासना पूर्ण व्हायची. त्यामुळे कुठल्याही प्रकारची त्यांची उपासना ही जगाला माहित नव्हती. त्यामुळे बाह्यतः त्यांची कुठली उपासना कोणाला माहित नव्हती की बाबा ही लक्षणं यांच्यामध्ये दिसत आहेत असं नाही. आणि त्याची आंतरिक स्थिती काय होती तर ते संतपदाला पोहोचलेले होते. स्वामींनी अजून एक उदाहरण दिले की ते एका आश्रमात गेले असताना तिथे एक पुजारी होता आणि तिकडे नेहमी येणारे एक वैद्यही होते. तर त्या पुजाऱ्यांनी एकदा असंच म्हणता वैद्यांना म्हटलं आणि ते वैद्य काही फार म्हणजे अध्यात्म आणि या बाबतीमध्ये फार रुची असलेले नव्हते. त्यामुळे त्यांना असं म्हणता एकदा पुजाऱ्यांनी म्हटलं की जो संध्या करत नाही तो ब्राह्मणच नाही. तर हे ऐकून ते वैद्य दचकले. तर स्वामींनी असं त्याच्यामध्ये असं एक अँगल सांगितलाय की बेसिकली क्रियाकर्म आणि ह्या सर्व गोष्टींबाबत आपण असा विचार करतो तेव्हा असं समजतं की जी व्यक्ती ज्ञानी आहे तिला ते कदाचित ऍप्लिकेबल नाहीये, पण जी व्यक्ती ज्ञानी नाहीये, जसं आपण साधक आहोत, आपण आपल्या कॅटेगरीतल्या लोकांसाठी जी व्यक्ती ज्ञानी नाहीये त्या व्यक्तीसाठी हे ऍप्लिकेबल आहे की त्या व्यक्तीने तिची उपासना, क्रियाकर्म आणि जे काही सदाचरण संतांनी आणि आपल्या धर्मग्रंथात सांगितलेलं आहे ते करणं अपेक्षित आहे. क्रियात्मक उपासना करावी की नाही हे
ज्ञानी पुरुषाच्या बाबतीत ठरवता येत नाही, पण जी व्यक्ती ज्ञानी नाही तिने तसं करणं मात्र अपेक्षित आहे असं स्वामींनी म्हटलंय. आता त्यांनी अजून एक उदाहरण दिलंय की एकनाथ महाराज आणि त्यांचा पुत्र. तर एकनाथ महाराजांचा पुत्र जो होता तो काशीला जाऊन तिथून पंडित म्हणजे धर्मपरायण बनून परत आला होता. आणि तिथून परत आल्यानंतर आपले वडील दिवसभर काय करतात, कोणाला भेटतात, याचा सर्वांचा मागोवा तो घेत होता. त्यामुळे आपले वडील फार काही क्रियाकर्म किंवा सकाळी उठून अमुक एक गोष्ट करत नाहीत असं त्याला लक्षात आल्यामुळे तो त्यांना एकदम म्हटला की तुम्ही म्हणजे क्रियाकर्म आणि या सर्व गोष्टी का करत नाही. तर एकनाथ महाराजांनी त्याच्याकडे फक्त बघून म्हटलं की मृता मोहमयी माता जातो बोधमया सुता. म्हणजे काय तर माझी मोहमयी माता ही गेलेली आहे, त्यामुळे मला सूतक आहे, आणि जातो बोधमय सुता म्हणजे मला बोधमय असा पुत्र प्राप्त झालेला आहे, त्यामुळे मला सोयर आहे आणि त्याच्यामुळे मी हे कुठलंच कर्मकांड करू शकत नाही, असं एक वेगळं उत्तर त्यांना दिलं. थोडक्यात काय तर मी काय करावं हे तू ठरवू नकोस असं त्याला अतिशय वेगळ्या शब्दात एकनाथ महाराजांनी सांगितलं. आता आपण परत या श्लोकामध्ये बोलूया. तुल्य निंदा स्तुतीर मौनी म्हणजे ज्यात निंदा व स्तुती समान मानणारा आणि त्याचप्रमाणे मौन स्थितीमध्ये असणारा असा तो भक्त भगवंतांना अपेक्षित आहे, जो ज्ञानी आहे. ऑफकोर्स म्हणजे ज्ञानी भक्ताची लक्षणच ही भगवंतांनी सांगितलेली आहे. संतुष्टो येन केनचित म्हणजे प्राप्त गोष्टीमध्ये संतुष्ट तो आहे. अनिकेतः म्हणजे कोणत्याही स्थानामध्ये त्याला ममत्व नाहीये. आणि स्थिरमती म्हणजे ज्याची बुद्धी स्थिर आहे असा तो भक्त. भक्तिमान मे न प्रियो नरः म्हणजे भक्तिमान पुरुष मला प्रिय आहे. स्थिरमती भक्तिमान अशा या पुरुषाची सगळी लक्षणं आपल्याला समजून घ्यायची असतील तर संत साहित्याचा आणि संत चरित्राचा आधार आपल्याला घ्यावा लागेल. आता तुल्य निंदा स्तुतीर मौनी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचं संपूर्ण चरित्र म्हणा किंवा एकनाथ महाराजांचं चरित्र म्हणा, त्याच्यामध्ये निंदा जरी केली तरी ते तितकेच स्थिर होते आणि स्तुती केली तरी तितकेच स्थिर होते. त्यांना जे काम भगवंतांनी करण्यासाठी जो धाडलं होतं ते काम त्यांनी केलं, साहित्य निर्माण केलं, समाजाबद्दल त्यांना कळकळ होती आणि त्यामुळे समाज आपल्याला काही किती कसाही बोलला तरी त्यांनी समाजाच्या हिताचंच काम केलं. हे तुल्य निंदा स्तुतीर मौनीमधनं आपल्याला लक्षात येतं. आता मौनी म्हणजे ज्याचं अंतःकरण ईश्वरात रमलेलं आहे आणि त्यामुळे त्याची शब्द प्रवृत्ती ही शांत झालेली आहे. लोक मौन धारण करतात आणि सांगतात की माझा आता 3 दिवस मौन आहे, मग ते हवं ते लिहून देतात की मला हे पाणी दे, मग मला जेवण हवंय किंवा मग मला काय मेसेज सांगायचं, बँकेची कामं आहेत अमुक धमुक. आता मला असं वाटतं की हे नावापुरतं मौन धरण्यापेक्षा व्यवहारात अगदी गरजेपुरतं बोललेलं काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त आपल्या मनामध्ये शब्द प्रवृत्ती निर्माण होते का हे पाहणं गरजेचं आहे मौनामध्ये, आणि ही शब्द प्रवृत्ती कमी व्हावी यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि याच्यावरच एकच उपाय ते म्हणजे भगवंताचं नाम आणि भगवंताचं ध्यान. स्वामींनी म्हटलंय की अंतःकरण रूपी घरामध्ये कृष्णाला घेऊन गेलं म्हणजे वृत्ती नेहमीच्या उपभोगात्मक संसारामध्ये परतत नाहीत. त्यामुळे कृष्णाला अंतःकरणात घेऊन जाणं, कृष्णाचं ध्यान करणं यातनं वृत्ती कमी होतील आणि खऱ्या अर्थाने मौन प्राप्त होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू होईल. मौन या बाबतीत स्वामी स्वरूपानंदांचा एक अभंग आहे. कैचा भक्त कैचा देव हरिरूप झाले सर्व, देव भक्ता पडे मिठी अंतर्बाह्य जग जेठी, सर्वा ठाई सर्वा घटी हरी नांदे पाठी पोटी, एक झाले मी तू पण स्वामी म्हणे भले मौन. म्हणजे ही समर्थांनी जे नवविधा भक्ती सांगितली आहे त्यामध्ये आत्मनिवेदन भक्तीच आहे की आत्मनिवेदन भक्ती आहे की पूर्ण एकरूपता प्राप्त झालेली आहे आणि त्यातनं निर्माण झालेलं हे मौन आहे. तर हे मौन भगवंतांनी इथे सांगितलेलं आहे. प्राप्त परिस्थितीत आता पुढे भगवंत म्हणतात की संतुष्टो येन केनचित, त्यामुळे प्राप्त परिस्थितीमध्ये समाधानी संतुष्ट राहणे असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. तर त्यामध्ये एक गोंदवलेकर महाराजांनी असं त्यावर म्हटलंय की आपलं खरं समाधान हे भगवंताजवळ आहे. ही खुणगाठ पक्की बांधून प्रपंचात वागा. ज्याप्रमाणे व्यापारामध्ये नफा व्हावा म्हणून व्यापार करतात, तो होत नसेल तर व्यापारात काहीच तथ्य नाही. तसेच प्रपंचामध्ये समाधान हा नफा आहे, तो जर मिळत नसेल तर प्रपंचाचा लोभ धरण्यात काय फायदा आहे. आता त्यामुळे संतुष्ट हा म्हणजे समाधान
हेही शेवटी आत्मसमाधान आत्मस्थ राहिल्यामुळे किंवा स्वरूप स्थिती प्राप्त झाल्यामुळे मिळणारं चिरकाल समाधान हेच यातनं अपेक्षित आहे. आपल्याला याच्यामध्ये काय करायचंय ते गोंदवलेकर महाराजांनी सर्व संतांनी सांगितलंय की नामध्यान, नाम घेत राहा, गुरूंनी सांगितलेली उपासना करत राहा आणि त्यातनंच समाधान मिळणार आहे. त्याच्यापुढे या श्लोकामध्ये भगवंतांनी पुढचं लक्षण सांगताना म्हटलेलं की अनिकेतः. आता अनिकेत हा शब्द आलेला आहे, तेव्हा अनिकेत म्हणजे कुठल्याही एका स्थानामध्ये ममता नसलेला असा तो अनिकेत हा त्याचा अर्थ. तर त्याच्या रिलेटेड समर्थांनी असं म्हटलंय की चिंता करीतो विश्वाची. आता समर्थ हे अगदी सुरुवातीलाच सावधान म्हटल्यानंतर त्यांनी जे संन्यासत्व स्वीकारलं ते अख्ख्या भारत भ्रमण केलं, जगभर भ्रमण करून ते कुठे एका ठिकाणी त्यांनी फार काळ वास्तव्य न करता जगाच्या कल्याणासाठी काम केलं. तर त्यासाठी अनिकेत हा शब्द आपल्याला अगदी हुबेहूब लागू पडेल. माऊलींनी म्हटलंय की हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. त्यामुळे आपण म्हणतो की एखादा माणूस जो असतो तो म्हणजे अगदी जगन्मित्र आहे किंवा सगळ्या जगाशी त्याचं मैत्री आहे, तो कुठेही राहू शकतो, काही करू शकतो. म्हणजे एखाद्याच्या घरात गेला, पोहे सांगितले, चहा सांगितला, मग तिकडे राहिला किंवा मग दुसरीकडे गेला, मग तिकडे गप्पा मारल्या, पत्ते खेळले, मग तो कुठेही कम्फर्टेबल असतो. अशा पद्धतीचा माणूस म्हणजे इथे अनिकेत हे अपेक्षित नाहीये. सो बेसिकली अनिकेत हा म्हणजे एखाद्या म्हणजे घराघरात ज्याचं स्थान आहे, म्हणजे विश्वची माझे घर असं त्याला वाटतंय की सर्व विश्व हे ईश्वर स्वरूपच आहे आणि त्यामुळे अमुक एका वस्तूमध्ये त्या व्यक्तीला आसक्ती राहिली नाहीये. माऊलींना त्यांच्या कुटुंबाला समाजाने घराबाहेर काढलं, गावाबाहेर काढलं, त्यामुळे त्यांनी कुणाचा द्वेष केला नाही. उलट ज्यांनी त्यांचा द्वेष केला त्यांचाच माऊलींनी उद्धार केला. हे खरं अनिकेतः या लक्षणाशी साजेसं आहे. जगाची, अज्ञानी समाजाची त्यांना काळजी लागून राहिली होती आणि त्या काळजीतूनच त्यांनी ग्रंथसंपदा निर्माण केली, निरूपणं केली, लोकांना भक्ती ज्ञानाची गोडी लावली. अगदी अशाच भक्ताला भगवंतांनी अनिकेतः असं संबोधलेलं आहे. ज्ञानी माणसाची स्थिरमती ही अवस्था इथे विशद केलेली आहे. असे जरी असले तरी आपण साधक भूमिकेतून या स्थिरमती अवस्थेचे थोडंसं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करूया. स्थिरमती असलेला भक्त म्हणजे ज्याला भगवंताची सत्ता ही थिओरिटिकली का होईना समजलेली आहे, तो निदान त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतो आहे. ज्याला परमेश्वर सर्वत्र दिसतो आहे, तो सर्व रूपात आहे, तो सर्वज्ञ आहे, सर्वशक्तिमान आहे, ह्याची त्या भक्ताला पूर्ण कल्पना आहे. ही भावना त्याला नुसती समजली नाही तर ती त्याला रुजली आहे. ज्याला नामध्यानामध्ये परमशांतीचा अनुभव आलेला आहे असा तो भक्त म्हणजे स्थिरमती किंवा त्याच्या आजूबाजूला जाण्याचा आपण साधक भूमिकेतून जर तसा विचार केला तर तो भक्त गुरूंनी सांगितलेल्या साधनांनी आणि उपासनेनी भगवंताशी भावनात्मक रीतीने आणि स्वरूपाशी योग मार्गाने जोडण्याचा प्रयत्न करतो आहे. हे दृश्य अशाश्वत आहे, त्याला पक्क ठाऊक आहे, म्हणून कुठली गोष्ट तो मनाला लावून घेत नाही. मायबाप ईश्वराच्या इच्छेने प्रत्येक गोष्ट होते आहे अशी ज्या भक्ताची पक्की धारणा आहे, त्याला कुठल्याही गोष्टीबद्दल अपेक्षा, राग, लोभ उरला नाही. असा तो व्यक्ती, अशी ती व्यक्ती म्हणजे स्थिरमती असं भगवंताला अपेक्षित आहे. त्यामुळे या श्लोकामध्ये जे म्हटलेलं आहे की तुल्य निंदा स्तुतीर मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेतः स्थिरमतीर भक्ती मानमे प्रियो नरा. मग भक्ती मानमे प्रियो असा भक्त होण्यासाठी प्रयत्न आपल्याला करायला पाहिजे. म्हणजे यामध्ये आपल्याला काय करायला पाहिजे, ही ज्ञानी माणसाची लक्षणं ही तर खरंच आहे, पण आपण याच्यामध्ये काय करू शकतो तर बेसिकली स्वामींनी म्हटलंय की देवाला चित्त देणे म्हणजे त्याच्या अनुसंधानात लक्ष ठेवणे, यातूनच देवाच्या कृपेने भक्तिभाव उपजत असतो असं अमृतपूजेची फुले मध्ये स्वामींनी म्हटलंय. म्हणजे थोडक्यात त्याच्याशी जोडलेलं राहणं, त्याचं अनुसंधान ठेवणं, हे आपण नित्यकर्म गुरूंनी सांगितल्याप्रमाणे करत राहणं आणि ह्याच्यातूनच भक्तिभाव निर्माण होणार आहे आणि हळूहळू एक उन्नत अवस्था प्राप्त होत जाऊन आपल्याला पुढे पुढे गुरुकृपेनेच ती स्थिती प्राप्त होईल. स्वामी म्हणायचे दिवसातना नमस्कार करताना देवाला मागा, एकदा तरी नमस्कार करा देवाला सांगा की मी कोणी नाही, माझं काही नाही, मला काही नको, सर्व काही तुम्हीच आहात, सर्व काही तुमचं आहे, तुमची इच्छा ती माझी इच्छा. रोज स्वरूप साधना करताना ईश्वराशी जोडलेलं म्हणजे आत्मस्थ राहता यावं आणि भगवंतांनी सांगितलेली ही ज्ञानी भक्ताची लक्षणं
ही स्मरणात राहावीत हीच स्वामीचरणी प्रार्थना करतो आणि माझा स्वाध्याय संपवतो. हरिओम.